अच्छा जी, अच्छा अच्छा, हे गेट पर है, आ जाइए। हाँ बारिश आ रही है वही। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग। टेम्पो येते आतमध्ये सोफा द्यायला, गेट उघडायला. हो ते गरम येईल का? अच्छा, अंदर ले लो ना, अंदर 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 इसी बिल्डिंग। हाँ इधर ये भी थोड़ा सा मधला वाला ओपन करावं लागेल। आ जाओ आ जाओ। पार्सल थेट गुजरात वरून आले फ्रेंड, थोड्या वेळात सांगतोच काय ते। अंदर अंदर राईट राईट। त्यांना रिक्वेस्ट केली की असं जावा आणि असं रिव्हर्स मध्ये तिथपर्यंत घ्या, म्हणजे निघायला पण इझी पडेल. ते तर स्वतःच कधी त्यांना नाही समजलं मला काय बोलायचंय. बाकी इतक्या घनदाट पावसात घरी काय आलंय ते थोड्या वेळात समजेलच. आपण सध्या सामान ह्याच्यामधले ते बाहेर काढू. वो गेट ओपन. पाऊस तर खूप वाढला. कितना जोर का बारिश आ रहा है. आ जाओ आ जाओ. ये देखो. हाँ वही वही. बाप रे, वॉटर वॉटर टाइमिंग यार. पाऊस पण इतका जोरात झालाय. अंदर होगा क्या, गाड़ी घूमेगा अंदर. आता एक टेन्शन आहे की टेम्पोचा वरचा भाग या भिंतीला नको लागायला. आपण डिसाईड केलंय की आपण इथूनच ना हा मेन गेट ओपन करून तिथूनच असं सामान डायरेक्ट घुसवूया. आणि मी आणि तेच आम्ही दोघंच. त्याला मी सामान ठेवून घेतो, फोन ठेवून देतो साईडला. डिलिव्हरी एजन्सीकडून 2 ते 3 लोक अपेक्षित होते डिलिव्हरी पोहोचवण्यासाठी, बट अनफॉर्च्युनेटली एकच जण आला होता. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, पूजा मला मना करत होती की पावसात नको भिजू. कडे बघा झालं एवढंच आहे, बाकी दुसरं वाटतं. लेट्स गो आणि त्याला ठिकाणा लावू. थैंक यू महेंद्र भाई, सॉरी आपको उठाया रात में. अरे नहीं, क्या इतना इमरजेंसी पूरा काम नहीं. कसं बसं आपले ते महेंद्र आहेत भाई, महेंद्र भाई आपले सिक्युरिटी गार्ड. त्यांनी डोकं विकं लावून थोडे हेल्प करून असे हाफ पार्ट हातमध्ये घुसवलाय. नेमका आजच पाऊस. आज तक बारिश नहीं था इधर पे, आज ही बारिश. गुजरात में था देव. हाँ सॉरी. ये वाला साइड आप लोग अंदर से बाहर रखो. हा मला हलवावं लागेल पुढे. पलटी करके इसे से मेरा से छूट रहा है पिस्टल में. ऐसा तो मुश्किल आएगा ना. शपथ दरवाजामध्ये कसं आहे आतमध्ये. ए ये हर्ष ये हर्ष ये क्रॉस क्रॉस मध्ये आ जा रहा है.
बाहर से आते हैं क्या मंदिर से नीचे में दबाव का सही है ना आवाज सरकून इथे ठेवायचा ना हा ते अनरॅप करणार आहेत पहिलं तर आणि फिटिंग करणार काय फिटिंग करायचंय आणि दुसरा वाला नाही भिजला नाही ए अगं तो बेड उद्या सकाळी जाणार आहे बंद हो गया आप इधर कैसे जाएगा आप इधर आहे ना काहीतरी उसका पिलो पपी है पिलो है उसका काय भिजला तो कोण भिजला तोच भिजला ओके 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 हात लावून बघितला तो भिजला बापरे हर्ष पहिलं टी शर्ट चेंज कर आपको कोई नंबर वही निकल कर रहे हैं अरे नहीं अरे नहीं आप ना आपको वही नंबर है ना कि दूसरा है वेट में मैं गूगल कर नहीं है अच्छा नहीं है हाँ हा ठीक आहे उद्या दे उद्या ठीक है आप और आपको इमरजेंसी में तो करना पड़ता है ना आप इतनी है रखने वाले से रोज थोड़ी है ये है ना रोज थोड़ी नहीं गूगल पे का नंबर नहीं आपका नहीं मेरा बहुत अकाउंट में नहीं है जब क्या होगा ठीक है चल मैं थैंक यू सो मच आई एम सॉरी ते बिचारे दादा इतक्या रात्रीचं आले उठून रात्री 12:30 होत होते चल आता ना हे सगळे इन्स्टॉल अनरॅप करून हे करून घेऊ हा थांब बेटा एक मिनिट काय करायचं हा सोफा पूजा हा ते काढतात आहेत ना पहिले त्यांनी ते अनरॅप तर करू दे पहिला मी माझं डोकं बसतो बिकॉज ऑलरेडी मला पण थोडस सर्दी आणि ताप आहे बस झाले पण उद्या सकाळी तो बेड जाणार आहे मग हा सोफा बाहेर काढूया आता हा मी तुला कॉल करते एक मिनिट थांब हा एक मिनिट थांब, मी तुला कॉल करते जा ना डोकं पुसून घे टी शर्ट आणि पॅन्ट पहिले चेंज कर जा नाही तर ते औषधाचं काय असेल तू येईल त्याला बोल मी आलो. त्याला पाणी बिणी दे इतके दिवस पाऊस नव्हता नेमका आजच पाऊस बरोबर आहे किती जोरात आहे बघ ना बघ आज त्याने बरोबर सुरुवात केली त्यांचं अजून एक दुसरं पार्सल आहे त्याला ते रॅप करून टाकतात आहे आ गया बारिश देखो ना आज ही बरोबर रात को ही जैसे इनका फोन आया ना कि मैं आ रहा हूँ 2 मिनट में बारिश जो चालू हुआ है अभी रुकने का नाम ही नहीं ले रहा है आपने उठा जैसे मोटर भी ज्यादा था आता पाऊस होता म्हणून नशीब ते मोटर निघाली ना तर ती पण मतलब उसका क्या शॉर्ट सर्किट हो जाता मोटर नहीं इसका अंदर पूरा पानी घुस जाता हाँ, है हाँ। पानी घुस जाता है बापरे नेमका आजच पाऊस पडायला नेमका आज तेव्हा पूर्ण धो पूर्ण ह्याच्यामध्ये पूर्ण रस्त्यावरती पण पाणी जमा झालंय अरे चला नशीब टेम्पोचं थोडा आडमुठेपणा होत होता म्हणजे जागा नव्हती भेटत पण नशीब लकीली ती बाहेर निघाली चलो थोडा घर पे ना भी लो थोडा खाना खा लो अरे मी त्यांना बोलतोय घरी जेव्हा व्हावं तो असं कसं जाशील ओला ओला पूर्ण अंगावरती तो ऐकत नाहीये त्याला डिलिव्हरी द्यायची आहे मुंबई साईडला अच्छा आज उसी बहाने बारिश में दिखे तो आप राजस्थान हरियाणा हो क्या है अरे वाह कितना बनाया वाला हाईवे बना है वो कितना है क्या वो हाईवे ठीक ठाक है त्यांना फ्रेश होते त्यांना निघायचं त्यांना मी म्हटलं की असं असं करा टेम्पो टेम्पो बाहेर उभा केला ते पटकन फ्रेश होते टॉवेल दे त्यांना बघू सरक बेटा बघू सरक ते चेक करायचं हा ते ब्लॉग मध्ये हो
हा पूजा पूजा तुला माझं भाव्या तेच करते नको ना बेटा, तू लांब बस ना जरा. झालं ना? थांब, 1 मिनिट थांब, कॉल करते तुला. 1 मिनिट थांब. फ्रेंड्स ओपन झाल्यावरती बघा असं करायचं आणि ओपन करायचं पूर्ण गायडन्स आपल्यासोबत कॉलवरती स्वातीताई आणि जीजू होते. सांगतो ह्याच्याबद्दल तुम्हाला प्रॉपर. पहिले मला जरा खाली सोडून येतो आणि हे पण नंतरला पण लावून घे. पुढे त्यांना फोन करून विचार नाही काय आहे का. पाणी तो ले लो. ते निघाले दादा. ऍक्च्युली मला थोडंसं हे होतं बिकॉज त्यांना अजून पुढे मुंबईला आतमध्ये जायचं, त्यांना पण माहित नाही ऍड्रेस कुठे जायचं ते दुसरी डिलिव्हरी द्यायला, आणि रात्र पण झाली आहे आणि त्यांना रस्ता पण माहित नाहीये. थोडंसं गाईड करतो त्यांना, सांगतो. मग त्यांना बोललं मी घरी थांबा थोडं, जेवा अर्धा तास तरी थांबा, वॉशरूम फ्रेश होऊन घ्या. ते बोलतात ते नको, तिथं डिलिव्हरी लेट झाली की हेतून ह्यांना परत हरियाणा कुठेतरी जायचं आणि तिथूनच आलेच ते. आणि ते बोलतात राजस्थानमध्ये खूप पाऊस होता याच्यापेक्षा जास्ती, म्हणून त्यांना काय नाही वाटत आहे. थँक्यू. घरी जाऊया. किरण जिजू ऍक्च्युली फ्रेंड्स त्यांचे बिझनेसेस आहेत वेगवेगळे, त्यातून एक म्हणजे हेच की ते आता हे बेड पण मॅन्युफॅक्चर करतात, ते सोफा कम बेड आणि घरातील फर्निचर वगैरे. तर त्यातून एक काम करू, घरी जाऊ आणि त्याच्यावरती व्यवस्थित त्याला अनरॅप करू पहिला, आणि मग मी तुम्हाला सांगतो बरोबर काय आहे तो सोफा, काय गिफ्ट आहे, काय आहे काय. तुम्ही तर थंबनेल बघितलंच आहे, बट तरी व्यवस्थित एक्सप्लेन करतो. तर आता हँडला आपण सोडून दिलं, तर गेट बंद करूया का. गेट बंद करू का दादा. करू बंद, राहू दे चालू. अच्छा अजून येतील का. अच्छा हा बरोबर. हा विजा पण खूप कडक झालं. पाऊस जर असाच चालू राहिलो तर फॉर शुअर उद्या बुंकूला आपल्याला नोटिफिकेशन येईल की शाळाला सुट्टी नसायला पाहिजे, किंवा असली तर मी त्याला फिरायला घेऊन जाणार पावसात कार मध्ये मस्त वेगळी. त्याला हे वाले इथे मॅनेज झालंय. दुसरं होतं तिथे तर मी कट करते व्यवस्थित पूर्ण. हळूहळू ओपन कर. बघा एवढा पाऊस आहे बाहेर तरी, आणि ते पूर्ण पाणी आलं होतं पुढे पावसाचं वरतून, त्याच्याकडे हे नाहीये चप्पल, तरी कुठेच भिजला नाहीये. जाऊन ना चेंज करू. हा चल मी चेंज करून घेतो पटकन, डोक्याला इकडं बसून येतो. ती कैची दे तोपर्यंत तुम्हाला. हा मी तुला पैसे पण देतो. हे तिथे बेडवर ठेवू नका. भाव्या किती वाजलेत रात्रीचे. मला ना हे सगळं करून पुन्हा भूक लागली. हा जेवण आज वेनसडे, मागो काहीतरी. पॅकिंग इतकी डेंजर आहे पॅकिंग, की खोलायला 10-15 मिनिटं, आणि त्याच पॅकिंग मुळे ते इतकं सेफ राहिलंय. काढ. त्याला जास्त एक्साइटमेंट आहे. बरं बोला कुठे बसलो आम्ही. हे बघा काढायचंय. बोल थँक्यू बोला. थँक्यू बोल. हा सगळा कचरा झाडला. डिझाईन पक्का करणार दिलाय मी. पूजा मी येऊ, मी चेंज होऊन येऊ, मग आपण बोलूया. ते तू विचारली तर काय दे आता दे दाखवते. इथे हे पण 2 पण आहेत. गॅलरी तर बघ, गॅलरी बघ. जाऊ दे, आम्ही उद्या बंगारवाल्याला देणार. 10 रुपये भेटतील आम्हाला, 10 रुपये. हा मला जमत मिनिट.
ते हा पहिले बाहेर काढ. हा, हे तसं बाहेर, हे असं इथे बाहेर काढायचंय ना, हे असं वालं. साईड लाव, साईड लाव. आता हा बाहेर घे. काय हे बघ ना, कव्हर होते त्याने. तेच बोलते, हे सगळं ओपन केलं ना, हे सगळं ओपन, असं पूर्ण घर भरलं त्याने, पूर्ण घर. आता तर आम्ही आतमध्ये न झोपलं, इथेच झोपू तिघं. त्याच्यात बेड पेक्षा, किंग साईज बेड पेक्षा मोठा झाला ना. हा ना, मस्त ना. मागे जा, ते बंद करते, आपण बसूया मागे. आता मी दाखवते. उद्या तू ते डायरेक्ट समोर सोडू बस. नाही सोडते डायरेक्ट. हो गया. तुला कसं वाटतं? येईल बोलता बोलता फ्रेंड्स डायरेक्ट एवढा मोठा सोफा आला. मला तर वाटलेलं की तेवढा हाफ ह्याच्यामध्ये, हाफ भिंतीमध्ये बसेल आपल्या ऍक्च्युअल मध्ये व्हिडिओ मध्ये एवढं वाटत नसेल, बट ही भिंत मोठी आहे बरं का. पण त्याच्यात हा सोफा पूर्ण त्याच्यामध्ये घुसलाय है ना. म्हणजे एकदम ऍक्च्युली मोठा झालाय. मला वाटलं 3 लोक बसतील एवढा असेल, बट इथे 3 नाही, 1 2 3 4 5 आणि तर ते ओपन झाल्यावरती प्रॉपर एक बेडच होऊन जातो. बेडच होतो ते. तर त्याचा आपला किंग साईज बेड आहे आतमधला, समजा त्याच कम्पॅरिझन मध्ये. इनफॅक्ट ह्याच्यावरती, आणि हा बुबूसाठी मी बघा रोस्टेड वाला मागवलेला आहे, पोटॅटोच आहे. ते भाव्यासाठी येणार आहे, बेड तुझ्यासाठी आहे. स्वतःला फोन ठेवला ते त्यांना उद्या सविस्तरपणे मनापासून. आता करते का? नाही तर उद्या सकाळी परत किरण जेजू बाहेर जातील ऑफिसला. आता विचारतो येते हर्षला आवडलं काय. खूप झोपले. सॉरी म्हणजे अनएक्सपेक्टेड. आम्हाला तर हाफ वाटलेला, हाफ वॉल मध्ये बसेल, बट हे पूर्णच एकदम, हे किंग साईज पेक्षा राक्षस साईज बेड झाला पूर्ण. हे एकदम मोठा झाला. आणि कलर पण, सॉरी त्यांनी दाखवलेला ना फोन मध्ये, त्या फोन पेक्षा रिअल मध्ये बघताना तर कलर अजून ब्राईट आणि अजून म्हणजे आय कॅचिंग एकदम. छान वाटतंय ना ते. एकदम 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 भारी आहे. अजून 3-4 लोक आरामात बसतील एका साईडला. परत आता ते खालती परत अजून एक्स्ट्रा, ते काय त्याला काय बोलतात, काय म्हणाले ते? लॉन्जर ना, मफी ना, पफी. ती पण ते तर आरामात आता, म्हणजे चेअर बसायला, टेकायला, झोपायला, सगळ्या तिन्ही गोष्टी एकसाथ आल्यात. थँक्यू सो मच. थँक्यू हार्डली थँक्स अ लॉट. हा बसू शकता, तेच बसलेलो ना, सगळं बघितलं ट्राय करून. स्पेशली ते बोलला की हे लोक व्हिडिओज वगैरे पण काढतात ना, हा तर ते लोक त्याच्यासाठी. साठी त्यांनी ते हे केलं की त्याच्यासाठी 2 बनवले. हा 2 आहेत तेच. आणि पिलोज पण आहेत. पिलोज फ्रेंड्स आहेत. पिलो एकदम सिलेक्ट करून स्वातीताई, पूजा यांनी डिस्कस करून पिलोचा हा शेड घेतलाय, ताकी ह्याच्यासोबत तो मॅच व्हावा प्रॉपर. ऑरेंज आणि आपण तो ऑलिव्ह असा एकदम भारी कॉम्बिनेशन. आता पूजाचं चालू आहे ह्याच्यावरती बेडशीट टाकायचं. मी बोललोय असंच चांगलं दिसतंय. अरे ती बोलते ह्याला हे करूया ते करूया. मी का म्हणते, भाव्या काही हे करणारी नाहीये. भाव्या काही ना काहीतरी सांडेल. याच्यासाठी मी म्हटलं की सेफ्टीसाठी टाकू, आणि मग ते पुन्हा सांडलं, ती माहिती ना काही करते, पाणी पिणी सांड, तिचं पाणी हमेशा सांडतं. त्याच्यापेक्षा म्हटलं आपण आपलं हे घेऊ ना, प्रिकॉशन्स घेऊया. बस जाऊ दे. बसले हा. अच्छा त्याच्यावर माझं पण शिवायचं आहे ना, ओके तो जाडा असतं ना, त्याच्या खाली तो फोम असणार. ओके. तर तो थोडं जाडा शिवणार आहे. आता ते लोक गेलेत का, कारागीर लोक गेलेत तिकडे गावी. आता ते लोक 10 तारखेनंतर येणार. नाही इकडचे पण आहे ना, इकडचे पण मोस्टली आम्ही ग्रिलचा पण बघतोय ना, तर जेवढे कामगार आहेत ना, कारागीर कामगार सगळे 10-15 दिवसाच्या सुट्टीवरती गेलेले आहेत. ऑफ सीझन इकडे पण. युपीला गेले. हा, अच्छा. 15 दिवसानंतर येणार. ओके. तर मी काय सांगते की जर तुम्हाला पण असा हवा असेल तर सोफा सेट. हा सोफा सेट. मी मगाशीच बोललो, बिझनेस स्टार्ट केला त्यांनी ह्याच्यामधून, हा मल्टिपल मधून एक तोच बिझनेस आहे.
अँड दिस इज समथिंग व्हेरी अनएक्सपेक्टेड एकदम असं, कारण की फोटो मधून बघणं चालू होतं आणि हे एका 2 वीक पहिलाच स्वातीताईंनी जेव्हा लास्ट टाइम आले तेव्हा त्यांनी ना मेजरमेंट वगैरे घेतलं होतं, तेव्हा आयडिया नव्हती आली. नंतर तर मी तुम्हाला सांगत होते की जर तुम्हाला पण असं सोफा हवा असेल वेगळ्या वेगळ्या कलर मध्ये, वेगळ्या वेगळ्या साईज मध्ये, वेगवेगळ्या कस्टमाइज, जसं म्हणजे तुम्हाला जसं हा कस्टमाइज केलाय ह्याप्रमाणे, तसं तुम्हाला पण जर कस्टमाइज करून हवा असेल तर आमच्या जिजूंनी नंबर जिजूंचा खाली मी मेन्शन करते, तर तुम्हाला तसं करून भेटतील. आणि जिथे तुम्ही कुठे राहता ना तिकडच्या शॉप मध्ये जाऊन तुम्हाला व्हरायटी किंवा तुमच्या व्हॉट्सअपवर मध्ये जाऊ. हा ते असे म्हणाले ना, शॉप मध्ये जाऊन ना. कपड्यासाठी नाही. आणि तुम्हाला सांगणार त्या शॉप मध्ये जाऊन तुम्ही बघून घ्या. अच्छा, म्हणजे मी त्या शॉपवाल्याला सांगणार त्यांना कपड्याची साईज दाखव. समजलं, ते फॅब्रिक समजायला, कपडा समजायला. हा, कारण की फोन मधून कसं, फोटो मधून आपल्याला कपड्याचं टच समजत नाही. आता इथून पण मी बघतो तर फोटोपेक्षा नंतर ह्याच्यापेक्षा समोर आल्यावरती मुलायम आहे आणि एकदम वेलवेट, म्हणजे एकदम वेगळा फील होते बसल्यावरती पण. हा म्हणजे बोल. सॉरी तुझ्या ह्याच्यात तो जो सोफा पाठवला त्याच्यावर पण जो कव्हर आहे तो पण सोफा आपण बनवलाय. आता मी पाठवला त्याच्यावर बघ जो कव्हर आहे. ओ हा ओके समजलं? ओके वहे असं अच्छा. शिवायचंय. असा वाला. म्हणजे ह्याच्या साईजचा. आपणच बनवलंय. अरे वा. ओके, हा जो तुम्हाला फोटोमध्ये जो सोफा दिसत असेल ना तो पण त्या जिजूंनीच बनवलाय. आणि त्याच्यावरचे जे कव्हर आहे त्याच्याबद्दल मला ते आयडिया देत होते आता, तर त्यांनी तो सोफा पाठवला, तर सोफा पण त्यांनीच बनवला. तर तुम्हाला पण असं जर हवं असेल कस्टमाइज करून तर तुम्ही नक्की आमच्या जिजूंना संपर्क करा. त्यांचा नंबर मी खाली मेन्शन करते. थँक्यू सो मच किरण जीजू, इट वॉज अनएक्सपेक्टेड. तुला भेटणार नाही. काय असा कव्हर ना तुला ऑनलाईन नाही भेटणार. अच्छा, तुम्ही बनवलेलाच आहे कस्टमाइज हा. सिलेक्ट करून. मी बनवलं, माझी डिझाईन आहे एकदम. अरे वा. हा कव्हर पण छान आहे ना, आता हे व्यवस्थित हे करते. त्याचं कव्हर अजून तो वेगळा कव्हर होता, जो सोफ्यावरती होता तो. हा, मग मी त्यांना तेच म्हणाले, तुम्ही जेव्हा पाठवाल तेव्हा पाठवेल, तोपर्यंत मी माझं कव्हर टाकेन. हो चालेल बाबा. तू आहे ना एकदा तुझं हे करून घे बाबा. देते, थांब ती बॉटल आणजा. ऐक, मी ठेवते मग बोलते, मी जरा करते. हा, थँक्यू सो मच बोथ ऑफ यू, स्वाती Bye, किरण bye. जीजू, थँक्स अ लॉट. थँक्यू. अरे खास करून किरण जिजूंना थँक्यू. हे काय होतं, काय बोलतात त्याला, घर भरणी. हा घर घर भरणी. हा, भरणी. गणपतीचं गिफ्ट. मी आमच्या दिवशी साफ केली, म्हणजे आमची घरी आलो म्हणतात, तुझी विचार केलं की यार आणि सोबत जागा वाटेल आणि मी बनवून मी स्वातीला सांगितलेलं ते. हा. मी त्या स्वातीला सांगितलेलं अच्छा की इथे ना मी एक सोफा बनवून पाठवणार स्वाती. अच्छा. आणि बनवलेला पण स्वाती तिथे होती तेव्हा सोफा तयार झालेला माझा. हा, पण पॅकिंग. कसं करायचं ना तो हा. नाही, पॅकिंग बघितली ना, पॅकिंग ओपन करायला 10-15 मिनिटं लागली, एक ओपन करायला. बबल रॅप, त्याच्यावरती प्लास्टिक, मग पुट्टा, मग परत बबल रॅप, मग परत पुट्टा. म्हणून भिजलं नाही ना, काय नाही. एवढा पावसात पण ऍक्च्युअल मध्ये एवढा पूर्ण पाणी पावसाचं त्याच्यावरती, तरी थोडं पण नाही भिजलं कुठंच. मग आता आपण त्यालाच करते चावला. ना, त्यालाच आपण सोडूया है ना. ठीक आहे, चल. थँक्यू चला, सो मच. बाय बाय. आटली, थँक्स. बाय, गुड नाईट. वाव फ्रेंड्स, सगळं काय वेगळीकडे, पण म्हणजे दुसरं काय आता सुचतच नाही बघा. हे एक बेड, हे थोडस कदाचित उद्या जाणार आहे, उद्या ते पण जाणार आहे त्याच्या जागेवरती. तिकडं पूर्ण गॅलरी भरली आहे पूर्ण. आणि काय पाऊस आहे, पाऊस. आय लव्ह यू, बट अशा टायमिंगला का रे मजा केला माझ्यासोबत. मी गाडीचा राऊंड मारून आलो, कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, तेव्हा पण एवढा नव्हता. बट जसा ह्यांचा फोन आला ना मला की सर मी आ रहा हूं 5 मिनिट में, जसा जो पाऊस चालू झालाय पूजा, अजून चालू आहे. पण नशीब पाऊस चालू होण्याच्या आत. हा पूजा, बॉटल बेटा तू पाणी सांडशील कन्फर्म. बघितलं, म्हणून मी कव्हर बोलवते टाकायचं. पाऊस चालू होण्याच्या आत नशीब आलाय ना पूजा. हो यार, आता पावसात त्याला आता ना, तो निघतो ना रोडवरती, समोर पाणी बिनी भरलंय. आता काहीतरी खाऊन घेतो. हे नाही, खाऊन तर मी घेतलं काल लवकर. मला टेन्शन आहे तुम्ही कसं मॅनेज करू. काय मॅनेज करायचंय, हे सगळं कुठे ठेवू, कसं ठेवू.
काय करते तू ते? माझ्या बरण्या आहेत यार ह्या. हा सोफा ना थोडा आपण अजून इकडे सरकवूया या साईडला, एकदम त्या भिंतीला नको चिपकवायला. नाही आणि तो तिथं भिंतीला नाही चिपकलाय हर. नाही ते कर्टन्स बसवायचे आहेत ना, कर्टन्स लावून घेऊया आपण वेगळे. अरे पण तो भिंतीला चिपकला ना, आता त्या कर्टनचा पण काय संबंध येणार नाहीये. पहिले कसं इथे बसला का कर्टन्स ते खाली यायचे ना, आता ते पण नाही होणार. हा आपण तिथे टेकणारच नाही. हा तिथे पण जरा बसून आता कसं टीव्ही वगैरे. माझा ऍक्च्युली प्लॅन फ्रेंड्स होता टीव्ही इथे बसवायचा, पण पूजाचं नाही, रेडी नाही ते. राहू दे, काय बोलणार. अँड हार्डली थँक्स टू देम की यार कम ऑन. ते सगळं शेअर करणं त्यांच्या बिझनेस बद्दल अलग आहे, बट हे घर भरणी ते स्पेसिफिकली बोललेले की पूजाची घर भरणी आहे ना, म्हणजे लग्न आल्यानंतर काहीतरी, मला पण नाही माहिती याच्याबद्दल काय, मी फक्त त्यांचं ऐकलेलं. पूजा बोलत होती स्वातीताईंनी असं असं प्लॅन केलं. मी बोललो यार म्हणजे नको ना असं, पण तरी ते असतं फॅमिली साईड करून घर भरणी ते त्यांच्याकडून ही घर भरणी. ऍक्च्युअल मध्ये घर भरलंय घर भरणीने, आहे की नाही? खरंच घर भरणीनेच घर भरलंय. भरल्यासारखं झालंय. हे बघा कसं दिसतंय, असं पुढे आल्यावरती बघा एवढा व्ह्यू दिसतो. आता तो व्यवस्थित उद्या सेट केला ना, तुम्हाला दिसेल व्यवस्थित. आता हे सगळं अडचण आहे, उद्या ते व्यवस्थित लावलं ना का तुम्हाला परफेक्ट दिसेल. आणि एक गोष्ट काय झाली माहितीये का, चार्जिंगचा प्लग आता लपला गेला. करू ते पण काय तरी. हा ब्लॉग करू येतोस पूर्ण फ्रेंड्स. इतका वेळ दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.